नमस्कार. अमेरिकेतल्या शाळांबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का? इथे 365 दिवसांपैकी मुलं फक्त 180 दिवसांसाठी शाळेमध्ये जातात. हां. येस, यू हर्ड इट राईट. म्हणजे 185 दिवस ते सुट्टीवर असतात. तर हे 185 दिवस कसे ठरतात? आता शाळा असते सोमवार ते शुक्रवार. वीकेंड असतो 2 दिवसाचा. म्हणजे शनिवार, रविवार मॅन्डेटरी मुलांना सुट्टी राहते. त्याशिवाय त्यांचे मेन हॉलिडेज. त्याच्यामध्ये आलं सगळ्यात पहिले थँक्सगिव्हिंग ब्रेक, जो असतो अराउंड 1 आठवड्याचा. त्यानंतर असतो विंटर ब्रेक, जो असतो 2 आठवड्यांचा. ख्रिसमसच्या वेळेस मिळतो तो. त्यानंतर येतो स्प्रिंग ब्रेक, परत 1 आठवड्याची सुट्टी असते त्यावेळेस. आणि सगळ्यात मोठा ब्रेक असतो समर ब्रेक, जो आत्ता चालू आहे. तो असतो 60 ते 70 दिवसांचा. म्हणजे कंप्लीट 2 ते 2.25 महिने शाळा पूर्णपणे बंद असतात. अमेरिकेमध्ये 99% शाळा या मे एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बंद होतात. म्हणजे समर वॅकेशन चालू होतात. आणि त्या शाळा डायरेक्ट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये चालू होतात. सो अराउंड 2 ते 2.25 महिन्यांची सुट्टी मुलांना मिळते. आता हे तर झाले मेन हॉलिडेज. त्याशिवाय अजूनही वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. हे ते हॉलिडेज म्हणजे प्रेसिडेंट डे आहे, मेमोरियल डे आहे, फलाना डे आहे, ढिमकाना डे आहे. असे वेगवेगळे डेज असतात ज्याची सुट्टी मिळते. त्याशिवाय टीचर्सचे ट्रेनिंग असतात. म्हणजे त्याला ना प्रोफेशनल डेज म्हणतात. त्यावेळेस टीचरला वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ऑफकोर्स त्यावेळेस मुलांना शाळेला सुट्टी असते. आणि हे जे ट्रेनिंग डेज असतात ना, हे मोस्ट प्रोबॅबली वीकेंडला जोडून असतात. म्हणजे फ्रायडे किंवा मंडेला टीचरची ट्रेनिंग असते. त्यामुळे मुलांना 3-3, 4-4 दिवसांचा लाँग वीकेंड मिळतात. तर तुम्ही विचार करा, 365 दिवसांपैकी 180 दिवस मुलं शाळेमध्ये जातात आणि 185 दिवस ते सुट्टीवर असतात. अशी शाळा भारतामध्ये पण पाहिजे होती, नाही का? काय वाटतं तुम्हाला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.